आमच्याबद्दल बोललं की ऐकणाऱ्याला गुदगुल्याच होत्यात बुवा. पण जसे संताचे दोन प्रकार आहेत ना, निघूनच गेले का? जसे आमच्या दोन प्रकारे तसे तुमच्या दोन प्रकारे. वारकरी बळीराम बुवा या आता पुढे या. वारकऱ्याचे दोन प्रकारे, एक ओरिजिनल वारकरी आणि दुसरे बोला बोला दुसरे कोणते असतील? डुप्लिकेट वारकरी. वारकऱ्याचे दोन प्रकारे. एका गावात कलेक्टर आला, बळीराम महाराज. एका गावात कलेक्टर आला. कलेक्टर आणि कलेक्टरने भाषण करायला सुरुवात केली. बंधू आणि भगिनींनो, असंच असतंय का ते? असंच ना? बंधू आणि भगिनींनो, शासनाचा एक नवीन जी.आर. आलाय. ज्याच्या ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ त्याला 5-5 लाख रुपये बक्षीस मिळेल. रात्यातच टेम्पो भरला गजानन महाराज. चला पंढरपूर, चला आळंदी, चला पैठण. खाणार पिणार, गळ्यात 10-10 माळी घालून पुन्हा दुसऱ्या दिवशी कलेक्टरच्या पुढे हजर. कारण पैसे मिळणार होते. कलेक्टर साहेबाला मोठमोठे हार घातले, स्वागत झालं. फटाके वाजवून स्वागत झालं. बाप जन्मी पठ्ठ्यानं कधी कीर्तनकाराला हार नाही घातला. कलेक्टरला हार घालून स्वागत झालं आणि साहेबाची दुसऱ्या दिवशी भाषण करायला सुरुवात झाली. कलेक्टर साहेबानं माईक जवळ घेतला. सगळ्यांचे कान आतुरले होते. कधी एकदा साहेब भाषण करतायत, कधी एकदा घोषणा करतायत, कधी एकदा अंमलबजावणी करतायत. आणि कलेक्टर साहेबांनी भाषण करायला सुरुवात केली. बंधू आणि भगिनींनो, शासनाचा कालचा जो जी.आर. होता तो अचानक रद्द झाला. त्यात एक जण म्हणलं, तुला म्हणलं होतं माळकऱ्याच्या नक नादी लागू, गेलं का नाही टेम्पोचं भाडं 500 रुपये. पण शासनाचा एक नवीन जी.आर. आलाय. पंचकृषीतल्या प्रत्येक गावाला 5-5 पूल बनवायचे. पूल. आणि एका एका पुलाखाली 10-10 माळकरी गाडायची. तटातट माळा तोडल्या महाराज होत्या त्या. पण काहींच्या गळ्यात तरीही माळा आहेत. साहेबांनी विचारलं, का हो तुमच्या गळ्यात माळ दिसते? त्यांना सांगितलं, साहेब आम्हाला फासावर लटकवा, नाही तर पुलाखाली गाडा. आम्ही आमच्या गळ्यातली माळ काढणार. हे खरे वारकरी. आणि तटातट तोडणारे हे डुप्लिकेट वारकरी. पण वारकरी संप्रदाय हा खऱ्या वारकऱ्यांचा आणि खऱ्या संताचा संप्रदाय. विठाला पण खरे संत वारकरी संप्रदायालाच नव्हे तर महाराष्ट्राला कळाले नाही महाराज. अरे ज्ञानोबा आळंदीत राहिले, आळंदीच्या लोकांना कळाले नाही. तुकोबा देहूत राहिले, देहूच्या लोकांना कळाले नाही. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता, माता पित्यानं 4 लेकरांच्या न्यायासाठी, शुद्धी पत्रकासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलंय. ज्ञानदादा, निवृत्तीदादा, सोपान काका आणि मुक्ताबाई 4 भावंड सिद्धबेटाच्या परिसरात माय बापाविना वास्तव्य करताय. त्यांचे मायबाप या जगात राहिले नव्हते. एके दिवशी सकाळी 8 वाजेचा प्रसंग आहे. ज्ञानोबांनी झोळी खांद्यावर घेतली. आळंदीमध्ये मधुकरी मागण्याकरिता निघाले. आणि 5 वर्षाची चिमुरडी बहीण मुक्ताईनं आवाज दिला, दादा लवकर जा दादा, आणि लवकर मधुकरी घेऊन माघारी ये, फार भूक लागते मला. चिमुरड्या बहिणीचे शब्द ऐकतात ज्ञानदादा लगबगीने निघाले. आळंदीमध्ये गेले आणि पहिल्याच दारात जाऊन आवाज देत आहेत, ओम भवती भिक्षांदेहि. घराचा दरवाजा उघडला गेला. त्या घरातील एक स्त्री घराच्या बाहेर आली. हातात छोटंसं पात्र आहे. मला वाढण्याकरिता भिक्षा आणली असणार म्हणून ज्ञानोबांनी झोळी उघडली. पण भिक्षा पात्रात भिक्षा मिळाली नाही. घर झाडलोट करून साठलेला कचरा माझ्या ज्ञानोबांच्या झोळीत येऊन पडला. कुणी यावं माझ्या ज्ञानोबांच्या झोळीत कचरा आणून टाकावं. कुणी यावं ज्ञानोबांच्या झोळीत माती आणून टाकावं. कुणी अंगावर सेन फेकून मारावं, तर कुणी अंगावर थुंकून पुढे निघून जावं. कुणी यावं एखादी शिवी द्यावं. कुणी यावं ज्ञानोबा दिसले की माघारी परतावं.
प्रत्येकाच्या शिव्या शाप झेलत माझे माऊली पुढे जात आहेत. 3.5 मैलाचा परिसर ज्ञानोबराय फिरले. वरती बघितलं तर सूर्य नारायण माथ्यावरती आलेले आहे. झोळी उघडून बघितली तर अर्धी शिळी भाकरी आणि ओंजळभर पीठ 3.5 मैलाचा परिसर फिरल्यानंतर मिळाले. आणि त्यावेळी ज्ञानोबरायांना आठवण झाली मुक्ताईची. शब्द आठवले कानावर, लवकर जा दादा आणि लवकर माघारी ये, फार भूक लागते मला. बहिणीचे शब्द आठवतात. ज्ञानदादानं लगबगीनं झोळी गुंडाळली, खांद्यावर घेतले आणि ज्ञानोबरायांचा एक एक चिमुकला पाऊल इंद्रायणी मातेच्या पवित्र तटावरून सिद्ध बेटाच्या दिशेनं जातोय. हेच दृश्य घोड्यावरून जाणाऱ्या विसोबा खेचरानं पाहिलं आणि घोड्यावरून चालणाऱ्या विसोबानं ज्ञानोबरायांना आवाज दिला, ए ज्ञाना. काय काका, कुठे गेला होतास? आळंदीमध्ये गेलो होतो काका. कशासाठी? मधुकरी मागण्यासाठी. अरे संन्यासाची वाडीत टाकलेली पोरं आहे तुम्ही, गावात येण्याचा अधिकार नाही तुम्हाला. तुमचं तोंड पाहिलं की आमचा दिवस बरा जात नाही. तुमची सावली अंगावर पडली की आम्हाला इंद्रायणीचं स्नान करून पवित्र व्हावं लागतं. कशाला आला सकाळ सकाळी? आणि तुझ्यासारख्या संन्यासाच्या अपशकुनी विठाशी कार्ट्यांना या आळंदीत भिक्षा वाढतं तरी कोण? डोळ्यात पाणी आणून कळबळले अंतःकरणाने माऊली म्हणतायत, काका 3.5 मैलाचा परिसर फिरलो तेव्हा कुठंतरी अर्धी शिळी भाकरी आणि ओंजळभर पीठ मिळालं काका. विसोबाला खरं वाटलं नाही. ज्ञानोबरांच्या हातातली झोळी हिसकावून घेतली. झोळीतलं ओंजळभर पीठ जमिनीवरती टाकलं. आपल्या पायानं त्या पिठावरती रेषा उमटवल्या. पीठ मातीमोल केलं. आता फक्त अर्धी शिळी भाकरी माझ्या माऊलींच्या झोळीत राहिलेली आहे. ती भाकरी सुद्धा विसोबा हातात घेत आहेत आणि जवळ असलेल्या का कुत्र्याला खायला टाकणार. त्यावेळी माझ्या ज्ञानोबरांच्या डोळ्यात डबडबा पाणी आलं आणि म्हणतायत, काका नका करू काका एवढा अन्याय. आमचे आई बाबा या जगात जिवंत नाही तो काका. तुम्ही नाही दिलं तर कोण देईल आम्हाला? आणि खरं सांगू काका, माझ्या निवृत्ती दादाला सोपन काकाला भूक लागली म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो नाही. मला सुद्धा भूक लागली म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो नाही काका. पण आमची 5 वर्षाची चिमुरडी बहीण आहे मुक्ता, तिला फार भूक लागली असेल काका. द्या एवढी भाकरी, करा दया. तुम्हीच व्हा आमचे अनाथांचे मायबाप. विनवणी करून ज्ञानोबराय भाकरी मागतायत. निर्दयी अंतःकरणाच्या विसोबानं ती भाकरी कुत्र्याला खायला टाकली आणि माझ्या ज्ञानोबरांच्या छाताला धाड दिशी लाथ मारली. माऊली जमिनीवर पडले. कसं बस स्वतःला सावरत उठून उभे राहिले. सिद्ध बेटाकडे खाली झालेली झोळी घेऊन निघाले. ज्ञानोबरा येताना मुक्ताई नावाच्या चिमुरड्या बहिणीनं पाहिलं. पळत गेले आणि ज्ञानोबरांच्या समोर म्हणते, दादा किती उशीर केलास दादा तू? फार भूक लागली दादा. काय आणलं रे दादा आज खायला? किती मिळाली रे दादा भिक्षा? पाठीवरची खाली झालेली झोळी ज्ञानोबांनी पुढे धरावी. घडलेला प्रसंग सांगावा आणि म्हणावं, मुक्ता मी तुझ्यासाठी अन्नाचा एक कणही आणू शकलो नाही. आणि ज्ञानोबरांची खाली झालेली झोळी मुक्ताईनं बघावी. कळाळून मिठी ज्ञानोबरांना मारून मुक्ताईनं ढोलतसा रडावं. ज्ञानोबरांच्या डोळ्यात अश्रू मुक्ताईच्या डोक्यावर पडतात. मुक्ताईच्या डोळ्यातल्या अश्रू ज्ञानदादाच्या अंगाला स्पर्श करतायत. मुक्ताईनं म्हणावं, दादा अरे मायबाप मेल्यानंतर मोठ्या भावानं मायबापाची जागा भरून काढायची असते. जबाबदारी विसरला दादा तुम्ही. मुक्ताई ज्ञान दादाला कर्तव्याची आठवण करून देते. आणि एखाद्या आईनं आपल्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवावा
तसे ज्ञानोबराय मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि सांगते, मुक्ता, या आळंदीतले लोक कसे माहित आहे ना मुक्ता तुला? या लोकांनी आपल्या माता पित्याला आपल्यापासून हिरावलं. आपल्याला समजून घ्यावं लागेल मुक्ता. ज्ञानोबरायांनी समजून सांगावं आणि मुक्ताईनं समजून घ्यावं. हे जगातलं बहीण भावाचं नातं आहे महाराज. आपली आई मरण पावल्याच्या नंतर आपल्या आईसारखं सांभाळून घेणार जगाच्या पाठीवर दुसरं व्यक्तिमत्व कोणतं असेल ना गड्या, तर आपली बहीण असते बहीण. म्हणून आपल्या बहिणीला कधी अंतर द्यायचं नसतं गड्या. एक रक्षाबंधनाचा सण आणि दुसरा भाऊबीजेचा सण. याच्या पलीकडे भावाकडे जी काही मागत नाही ती आपली बहीण आहे. मुक्ताईनं पर्णकुटीतलं पिठाचं गाठोडं आणावं. ज्ञानोबरांनी आपली सामर्थ्यानं पाठ तापवावी आणि मुक्ताबाईनं त्यावर मांडे भाजवावे. अरे ज्यांनी मांडे बनवण्याकरता पीठ मिळू दिलं नाही त्यांनी शुद्ध बेटात यावं आणि मुक्ताबाईला ज्ञानोबरांनी म्हणावं, मुक्ता, भले या लोकांनी आपल्या माता पित्याला देहांत प्रायचित्त घ्यायला लावू दे. भले या लोकांनी संन्यासाची पोरं म्हणून आपल्याला गावाच्या बाहेर हाकलून देऊ दे. भले या लोकांनी आपल्याला भिक्षा न वाढू दे. मिळालेली भिक्षा हिसकावून घेऊ दे. छाताडात लाथ मारू दे. पण ही सर्व मंडळी आज आपल्याकडे पाहुणे आली मुक्ता. आणि घरी येणारा प्रत्येक पाहुणा देव असतो. अतिथी देव भव म्हणून त्यांचं अतिथी पूजन करणं आपलं कर्तव्य मुक्ता. या सगळ्यांना मांड्याचं भोजन वाढून दे. विसोबा खेचरांना सगळ्यांना मांडे वाढले. मांडे खाल्ले. पोटाची तृप्ती झाली. पण नुसती पोटाची नाही, जीवनाला मोक्ष देऊन जीवनाची तृप्ती करण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलं. ज्यांनी संतांना त्रास दिला त्यांना सुद्धा आमच्या ज्ञानोबरादी संतांनी मोक्ष दिला. हा संत जीवनातला धर्म अभंगाचं प्रथम चरण. धर्माचे पालन, 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 धर्माचे
पाचच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतायत, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याचं काम साधू करतायत. हा साधूच्या जीवनातला धर्म आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनातला धर्म आहे. माणसाच्या जीवनात प्रामुख्यानं 3 प्रकारचे धर्म आहे. पहिला धर्म कौटुंबिक धर्म. कशाला म्हणायचं कौटुंबिक धर्म? आपल्या कुटुंबामध्ये आपण विशिष्ट भूमिका घेऊन काम करत असतो. आपल्या कुटुंबात आपण पती असाल, आपल्या कुटुंबात आपण वडील असाल, आपल्या कुटुंबात आपण पत्नी असाल, आपल्या कुटुंबात आपण मुलगा असाल. ज्या पदावर आपण कुटुंबामध्ये स्थित आहात, आपल्या कुटुंबातील आपल्यावर पडलेली जबाबदारी सांभाळणं हा माणसाच्या जीवनातला कौटुंबिक धर्म आहे. माणसाच्या जीवनात दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे ज्याला आध्यात्मिक धर्म असं म्हणतात. कशाला म्हणायचं आध्यात्मिक धर्म? तर भगवान परमात्म्यानं सुंदर असा नरदेह तुम्हाला आम्हाला त्याचं भजन करण्याकरिता दिला. देवे दिला देह भजना गोमटा. सुंदर असा नरदेह भगवान परमात्म्यानं त्याचं भजन करण्याकरिता दिला. त्याच्या नामाच्या बीजाचं नाव वाढण्याकरिता दिला. बीज वाढवावे नाम. जर भजन करण्याकरता देह दिला असेल तर त्या भगवान परमात्म्याचं या मुखानं भजन करणं हा मनुष्य जीवनाचा धर्म आहे. या पायानं पंढरपूरची वारी करणं माणसाचा धर्म आहे. या हातानं कीर्तनात टाळी वाजवणं माणसाचा धर्म आहे. या डोळ्यानं डोळे भरून या पाहीन तुझे मुख. त्या भगवान परमात्म्याला डोळ्यानं डोळे भरून पाहणं मनुष्य जीवनाचा धर्म आहे. माणसालाच का भजन करण्याचा उपदेश आहे? तर मनुष्य आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही आणि कोठे, कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही आणि घ्यायची देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन, आणि याची देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. कोठे. भजन करा, देवाची साधना करा, पंढरपूरची वारी करा. संताचा हा उपदेश फक्त मनुष्य प्राण्याला का? तर याची देही घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे. दुसऱ्या प्राण्याला हे ज्ञान नाही महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. पशुला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, देव कळत नाही आणि दानवही कळत नाही. ते पशु आहे महाराज. म्हणून पाप पुण्य कळत नाही. म्हणून कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडीत जात. बोला बोला. पाप पुण्य कळतच नाही ना, म्हणून कुत्रे कधी पंढरपूरच्या दिंडीत जात. गाढव कधी कीर्तनात येऊन बसत. बोला बोला. गाढव कीर्तनात येतच नाही. गाढव घरी झोपतात. उद्यापासून येतील. कीर्तन ऐकणं, साधना करणं हा मनुष्य जीवनातील धर्म आहे, आध्यात्मिक धर्म आहे. आणि माणसाच्या जीवनातला 3ऱ्या क्रमांकाचा धर्म आहे, त्याला सामाजिक धर्म असं म्हणतात. मनुष्य हा समाजशील प्राणी असं समाजशास्त्र सांगतं. माणसाला समाजाशिवाय राहता येत नाही, आणि जो समाजाशिवाय राहतो तो माणूस नाही. समाजात राहताना माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मनुष्य जीवनातला सामाजिक धर्म आहे. आमच्या साने गुरुजीनं सांगावं, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेमानं बोला. मुखातून कधीतरी चांगली वाणी काढा. काही माणूस चांगलं बोलतच नाही महाराज, काही बोलतच नाही चांगलं. एका गावात मी कीर्तनाला गेलो आणि एक बाबा जप करत होते. मी म्हटलं काय पुण्य महात्मा असेल बाबा, काय महात्मा पुण्य करतोय बा. 80-90 वर्ष वय दिसतं तरी महात्म्याच्या हातात माळ आहे. अशा पुण्यात्म्याला, अशा महात्म्याला देवानं 100 वर्षापेक्षा अधिक आयुष्य द्यावं. माझ्या जवळ बसलेला म्हणतो, महाराज ते उद्याच मेलेलं बरं. ते दिसायला तसं नाही महाराज, त्याच्या गळ्यात माळ आणि पोटात अंतरी भावना वेगळी गा, अंतरी भावना वेगळी, अंतरी भावना वेगळी,
भावना वेगळिया अरे अंतरी भावना वेगळिया नंभे करू भक्ती सोगदा उजाला नंभे करू भक्ती सोगदा उजाला अंतरी भावना वेगळिया अंतरी भावना वेगळी गळ्यात माळ असून फायदा नाही, माळीसारखं काम असावं लागतं महाराज. लोक म्हणतात माळकरी काही साधे आहेत काय. तुकाराम महाराजाला देऊ जेवढा नास्तिक लोकांनी त्रास दिला ना त्याच्यापेक्षा जास्त माळकऱ्यांनी दिला होता. माळकरी लय खुडीचे असते. मंबाजी बुवा नावाच्या महाराजानं तुकोबऱ्याला काठीनं मारलं होतं महाराज. जेवढं मंबाजी बुवानं माळकऱ्यानं मारलं ना तेवढं नास्तिक लोकांनी त्रास दिला नाही. काय चाललं होतं आपलं मनुष्य जीवनातला धर्म. माणसानं समाजाप्रमाणे वागलं पाहिजे. जीवनात कुणाचं चांगलं नाही करता आलं तर करू नका, पण कुणाचं वाईट सुद्धा करू नका. कुणाच्या वाटेवर फुलं नाही टाकता आली तर टाकू नका, पण कुणाच्या वाटेवर काटे सुद्धा टाकू नका. एखाद्या गरीबाच्या लेकीच्या लग्नाला कन्यादान घेऊन जाता नाही आलं तर जाऊ नका, पण कोण्या गरीबाच्या लेकीचं लग्न मोडण्याचं पाप सुद्धा करू नका. एखाद्या गरीबाला घर बांधण्याकरिता मदत करता येत नसेल ना करू नका, पण कोण्या गरीबाची झोपडी सुद्धा जाळू नका. भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नाही बन सकते तो, काटे बनकर मत राहिना. अरे आमच्या गाडगे बाबानं सांगावा धर्म. भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, उघड्या बागड्यांना वस्त्र, हा मनुष्य जीवनाचा समाज धर्म आहे. शहराचं ठिकाण असावं. श्रीमंत माणसानं 50 लाखाच्या गाडीत बसावं आणि गाडीत मोबाईल पाहतोय. श्रीमंत माणूस 50 लाख रुपयाची त्याची गाडी आहे, 1.5 लाख रुपयाचा त्याचा मोबाईल आहे आणि गाडीत मोबाईल पाहणाऱ्या श्रीमंताच्या जवळ एखाद्या गरीबाच्या लेकरानं यावं. अंगात फाटके कपडे आहे, कपाळाला गंध नाही, महिना झाला जणू अंघोळ केली नसेल, अरे 8 दिवस झाला जणू अन्नाचा कण खाल्ला नसेल, अशा लेकरानं त्या श्रीमंत माणसाला हात जोडून म्हणावं काका खाण्याकरता काय देता का हो काका. श्रीमंतानं दुर्लक्ष करावं. त्या लेकरानं डोळ्यात पाणी आणून म्हणावं काका एखादा रुपया तरी देता का काका. रुपया मागितल्याच्या नंतर त्या श्रीमंतानं गाडीचा काच वरती करावा आणि गाडी पुढे घेऊन जर जात असेल ना, मी सांगेल गड्या भिकारी कोण. 1 रुपया मागून डोळ्यात पाणी आणतो तो नाही, तर रुपया मागितला म्हणून 50 लाखाची गाडी पुढे घेऊन जातो तो जगातला 1 नंबरचा भिकारी आहे. अरे त्या देवाचे उपकार माना, त्यानं तुम्हाला मागणारा नाही देणाऱ्याच्या भूमिकेत ठेवलं. ज्याच्याकडे आहे ना त्यानं दिलं पाहिजे.